नमस्कार मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण ॲरोबिक डायजेशन बायोमासचं कसं केलं जातं ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर याच्यामध्ये जे काही बायोमास आहे त्याचं ट्रान्सफॉर्मेशन केलं जातं जेणेकरून एक रिन्युएबल एनर्जी याच्यामध्ये प्रोड्यूस होऊ शकते. तर ऑर्गॅनिक वेस्टचं जे की पासून आपण एक सस्टेनेबल एनर्जी जे की फ्युचरमध्ये आपण यूज करू शकतो ही आपण याच्यामध्ये प्रोड्यूस करू शकतो. अनएरोबिक डायजेशनमध्ये आपल्याला वेगवेगळ्या 4 मेथड आपल्याला पाहायला मिळतात, वेगवेगळ्या 4 स्टेप आपल्याला पाहायला मिळतात. हायड्रोलिसिस ते मेथोजेनोसिस असे 4 मेन स्टेप आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये वेगवेगळे मायक्रोऑर्गॅनिझमचा वापर केला जातो. अनएरोबिक डायजेशनचं वेगवेगळे जे काही इकॉनॉमिक्स बेनिफिट आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि कोणकोणते चॅलेंजेस आपल्याला हे ज्या टेक्निक आहे त्यासाठी येतात ते आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर चला तो व्हिडिओ सुरुवात करूया. सर्वात प्रथम जे अनएरोबिक डायजेशन आहे त्याच्यामध्ये मायक्रोऑर्गॅनिझमचा वापर कसा केला जातो आणि मायक्रोऑर्गॅनिझम काय वर्क करतात ते आता आपण पाहूयात. तर अनएरोबिक डायजेशनमध्ये ही आपल्याला माहिती आहे कॉम्प्लेक्स बायोलॉजिकल प्रोसेस आहे. याच्यामध्ये आपल्याला मायक्रोऑर्गॅनिझम काय करतात, जे काही ऑर्गॅनिक मॅटर असते ते त्याचं ब्रेकडाऊन करतात इन दी ॲब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. ही जी नॅचरल फिनॉमिनन आहे याच्यामध्ये बायोमासचं कन्व्हर्जन हे बायोगॅसमध्ये कन्व्हर्ट केलं जातं जे की एक व्हॅल्युएबल रिन्युएबल एनर्जी सोर्स आहे. तर याच्यामध्ये जे वेगवेगळ्या जे काही डिफरंट मायक्रोबियल कम्युनिटी त्याचा स्पेसिफिक रोल प्ले करत असतात जेणेकरून जे काही कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे त्याचं सिम्पलर फॉर्ममध्ये कन्व्हर्जन होऊ शकेल आणि अल्टिमेटली आपल्याला एक मिथेन आणि कार्बन डायऑक्साईड हे जे काही प्रोडक्शन आहे त्याचं हे याच्याद्वारे होतं. तर आता आपण पाहूयात जे काही बायोमासचं जे काही फीडस्टॉक आहे त्याचे वेगवेगळे टाईप्स वगैरे कसे असतात, कसं ॲग्रिकल्चर वेगवेगळे जे काही आपल्याला पाहायला मिळतं ते आता आपण पाहूयात. अनएरोबिक डायजेशनमध्ये वाईड रेंज आपल्याला पाहायला मिळते ऑर्गॅनिक वेस्टची. तर ॲग्रिकल्चर रेसिड्यूमध्ये आपल्याला मॅन्युअर, क्रॉप रेसिड्यू, ॲग्रिकल्चर बाय प्रोडक्ट जे असतात त्याच्यामधून आपण बायोगॅस प्रोडक्शन हे करू शकतो. फूड वेस्ट जर आपण पाहिलं जे काही लेफ्ट ओव्हर्स असतील किंवा जो आपला ओला कचरा आहे किंवा एक्सपायर फूड असेल किंवा प्रोसेसिंग वेस्ट असेल ते सुद्धा आपण एका एनर्जीमध्ये कन्व्हर्जन हे करू शकतो आणि याच्यामुळे जे काही लँडफिल बर्डन आहे ते सुद्धा आपण रिड्यूस करतो. तर इंडस्ट्रियल ऑर्गॅनिक वेस्टमध्ये जर आपण पाहिलं जे काही इंडस्ट्रियलमध्ये जे काही फूड प्रोसेसिंग प्लॅन्टमध्ये असतील किंवा जे एन्झाईम प्रोडक्शनवाले जे काही प्लॅन्ट्स असतील त्याच्यामधून जे काही वेस्ट वॉटर निघतं त्याच्यामधून ते सुद्धा वापरू शकतो. जे काही बेवरेज वेस्ट असतील, जे काही वेगवेगळे जे काही कोल्ड्रिंक्स वगैरे बनवणाऱ्या ज्या कंपन्या असतात त्याच्यातून जे काही निघणारं जे वेस्ट आहे, तसंच जे काही पेपर मिलमधून जे काही स्लज वगैरे निघतं ते सुद्धा आपण अनएरोबिक डायजेशनमध्ये वापरू शकतो. एनर्जी क्रॉपमध्ये जर आपण पाहिलं ते क्रॉन सिलेज असेल किंवा स्विच ग्रास असेल त्याच्या वेगवेगळे जे काही क्रॉप्स असतात ते सुद्धा आपण कल्टिवेट करून याचा एनर्जी प्रोडक्शनसाठी आपण वापर करू शकतो आणि याच्यामुळे जे काही एनर्जी आहे ती इन्हान्समेंट त्याच्याद्वारे होऊ शकते. तर अशा वेगवेगळ्या प्रकारे जे काही बायोमास आहे ते आपण कलेक्ट करायचं आणि ते अनएरोबिकली डायजेशनमध्ये जे काही मायक्रोऑर्गॅनिझमच्या प्रेझेन्समध्ये त्याचं कन्व्हर्जन आपण बायोगॅसमध्ये करू शकतो. तर ही मेन प्रोसेस काय आहे, 4 मेन स्टेप आपल्याला अनएरोबिक डायजेशनमध्ये पाहायला मिळतात, हायड्रोलायसिस ते मेथोजेनेसिस. तर त्या 4 प्रोसेस आपण पाहूयात. पहिल्यांदा हायड्रोलायसिस. त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक पॉलिमर, कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक पॉलिमर जे असतात म्हणजे कार्बोहायड्रेट असतील, फॅट्स असतील किंवा प्रोटीन असेल याचं कन्व्हर्जन केलं जातं सिम्पलर मोनोमरमध्ये. सिम्पलर मोनोमरमध्ये काय येतं, शुगर येतात, फॅटी ॲसिड येतात, अमाइन ॲसिड, वेगवेगळे जे काही सिम्पलर मोनोमर आहे त्याच्यामध्ये कन्व्हर्जन केलं जातं आणि याच्यामध्ये मेनली हायड्रोलायटिक बॅक्टेरिया जे आहे ते काम करत असतात. तर ही झाली हायड्रोलायसिस प्रोसेस, म्हणजे हायड्रोलायटिक बॅक्टेरियाचा वापर करून ऑर्गॅनिक कॉम्प्लेक्स पॉलिमरला सिम्पलर मोनोमरमध्ये कन्व्हर्जन केलं जातं. दुसरे आहे ॲसिडोजेनेसिस, म्हणजे याच्यामध्ये ॲसिडोजेनिक जे काही बॅक्टेरिया आहे त्याचा वापर केला जातो जेणेकरून मोनोमरचं कन्व्हर्जन VFA जे काही व्होलाटाईल फॅटी ॲसिड आहे त्याच्यामध्ये होतं. तिसरी मेन प्रोसेस आहे ॲसिडोजेनेसिस, म्हणजे याच्या नावातच आहे ॲसिडोजेनिक जे काही बॅक्टेरिया आहे त्याचा वापर केला जातो. त्याचं कन्व्हर्जन काय करतं, VFAचं कन्व्हर्जन ॲसिटिक ॲसिडमध्ये, हायड्रोजनमध्ये आणि कार्बन डायऑक्साईडमध्ये केलं जातं जे की प्रायमरी प्रिकर्सर आहे मिथेन प्रोडक्शनसाठी. आणि मेथोजेनेसिस स्पेसिस जी काही स्टेप आहे ही लास्ट स्टेप आपल्याला पाहायला मिळते. याच्याद्वारे जे काही मिथेन आहे ते प्रोडक्शन हे होत असतं. याच्यामध्ये मेथोजेनिक जे काही आर्की आहे ते ॲसिटिक ॲसिडला कन्झ्युम करतात जेणेकरून त्याचं कन्व्हर्जन हायड्रोजन कार्बन डायऑक्साईडमध्ये
तसंच त्याचं प्रोडक्शन मिथेनमध्ये आणि कार्बन डायऑक्साईडमध्ये पाहायला मिळतं, जे की आपल्याला बायोगॅस फॉर्मेशन इथे होतं. तर 4 मेन स्टेप आहे: हायड्रोलायसिस, ॲसिडोजेनेसिस, ॲसिटोजेनेसिस, मेथोजेनेसिस. हायड्रोलायसिसमध्ये सिम्पलर मोनोमर आपल्याला पाहायला मिळतं. ॲसिडोजेनेसिसमध्ये आपल्याला VFA म्हणजे व्होलेटाईल फॅटी ॲसिड मिळतं. ॲसिटोजेनेसिसमध्ये आपल्याला ॲसिटिक ॲसिड, हायड्रोजन आणि कार्बन डायऑक्साईड मिळतो. आणि मेथोजेनेसिसमध्ये जे काही आर्के असतील ते ॲसिटिक ॲसिडला कन्झ्युम करून मिथेन आणि कार्बन डायऑक्साईड प्रोड्यूस करतात. तर ह्या 4 मेन स्टेप आपल्याला अनएरोबिक डायजेशनमध्ये पाहायला मिळतात. त्याच्यानंतर जे काही बायोमासचं जे काही कंपोजिशन आहे किंवा ॲप्लिकेशन आहे ते आता आपण पाहूयात. तर बायोगॅसमध्ये आपल्याला प्रायमरी जर पाहिलं तर मिथेन हे 50 ते 75% आपल्याला पाहायला मिळतं आणि कार्बन डायऑक्साईड हे 25 ते 50 आपल्याला पाहायला मिळतात. आणि अजून काही जे काही ट्रेस एलिमेंट असतील किंवा जे काही गॅसेस असते ते प्रेझेंट असतात. त्याच्यामध्ये हायड्रोजन सल्फाईड वगैरे अजून काही जे गॅस आहे ते प्रेझेंट असतात. त्याच्यामुळे जे काही हाय मिथेन जर कंटेंट असेल त्यामुळे एक व्हर्सटाईल रिन्युएबल एनर्जी सोर्स आपण प्रोड्यूस करू शकतो. तर की ॲप्लिकेशन जर विचार केला तर याच्यामुळे जे काही हा जो गॅस आहे तो आपण इंजिनमध्ये किंवा टर्बाईन्समध्ये यूज करू शकतो. हीट जनरेशन आपण डोमेस्टिक यूजसाठी किंवा इंडस्ट्रीमध्ये करू शकतो. बायोमिथेन प्रोडक्शनद्वारे आपण जे काही व्हेकल फ्यूलमध्ये सुद्धा याचा वापर करू शकतो. आणि जे काही एनर्जी आहे एनर्जी इफिशियन्सी आपण याच्यामध्ये मॅक्झिमाइज करू शकतो. असे वेगवेगळे की ॲप्लिकेशन आपल्याला बायोगॅसचे पाहायला मिळतात. त्याच्यानंतर 3 मेन पॅरामीटर आहे: टेम्परेचर, pH आणि रिटेन्शन टाईम, जे की ऑपरेशनल पॅरामीटर आहे. हे जर केअरफुली कंट्रोल जर नसतील अनएरोबिक डायजेशनमध्ये त्याच्यामुळे सुद्धा जे काही बायोगॅस प्रोडक्शन आहे त्याच्यावरती परिणाम होऊ शकतो. टेम्परेचर जर विचार केला, जे मेसोफिलिक बॅक्टेरिया आहेत त्यांना 30 ते 40 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर लागतं, जे की मोस्ट कॉमन स्टेबल असतात त्या स्टेजला. आणि जे थर्मोफिलिक बॅक्टेरिया आहे ते 50 ते 60 डिग्री सेल्सिअसवरती त्याचं डायजेशन आहे ते फास्टर करतात, जेणेकरून हायर पॅथोजन याच्यामध्ये किल होतं. आणि जर लेस स्टेबल असेल आणि हायर एनर्जी इनपुट आपल्याला पाहायला मिळतो. ह्याच्यामध्ये जर आपण स्टेबल जास्त प्रमाणात असेल तर त्याच्यामुळे हायर एनर्जी इनपुट आपल्याला पाहायला मिळतं. तर pH लेवल जर आहे ते 6.5 ते 7.5, जे काही मेथोजेनिक बॅक्टेरिया आहे ते क्रुशल जे काही स्टेज असते, लास्ट जी स्टेप आहे, ज्याच्यामध्ये जर 6.5 ते 7.5 pH मेंटेन जर नसेल तर त्याच्यामुळे मेथोजेनिक बॅक्टेरिया ग्रो होणार नाही. आणि याच्यामुळे जर याच्यामध्ये फ्लक्च्युएशन जर आलं तर मायक्रोबियल ॲक्टिव्हिटी इनिबिट होते आणि सिस्टम फेल्युअर याच्यामुळे होऊ शकतं. तर हायड्रोलिक रिटेन्शन टाईम जर आपण पाहिला, बायोगॅसचा डायजेस्टरमध्ये ॲव्हरेज टाईम जो असतो तो 15 ते 40 आपल्याला पाहायला मिळतो, जो की त्याच्या टेम्परेचरवरती, फीडस्टॉकवरती डिपेंड असतो. आणि जर जास्त दिवस झाले तर बायोगॅस जे काय आहे त्याच्या इल्डवरती, स्टेबिलिटीवरती अफेक्ट हा पडू शकतो. त्याच्यानंतर इकॉनॉमिक बेनिफिट्स अँड चॅलेंजेस काय काय असतात ते आपण आता पाहूयात. बायोगॅस जो काय तो आपण सेल करू शकतो. इलेक्ट्रिसिटी, हीट, बायोमिथेन आपण प्रोडक्शन करतो आहे. याच्यामुळे जे काही डिस्पोजेबल कॉस्ट आहे, तो जे काही वेस्ट आहे ते आपण रिड्यूस करू शकतो. याच्यामुळे जे काही सिंथेटिक फर्टिलायझर परचेस आहे ते आपण त्याच्यामुळे सेविंग करू शकतो. जे काही कार्बन क्रेडिट आहे, जे काही ग्रीन हाऊस गॅस इमिशनमधून त्याचे जे प्रोड्यूस होते ते आपण रिडक्शन करू शकतो. चॅलेंज जर विचार केला तसंच आपल्याला इकॉनॉमिक बेनिफिट्स पण पाहायला मिळतात आणि चॅलेंजेस तसे पण भरपूर आहे याच्या बायोगॅसचे. तर पहिलं जे आहे याच्यामध्ये आपल्याला कॅपिटल इन्व्हेस्टमेंट खूप लागते, जेणेकरून जो काही प्लॅन कन्स्ट्रक्शन आहे तो करण्यासाठी जास्त प्रमाणात खर्च हा येतो. तसंच जर आपण पाहिलं जो काही फीडस्टॉक आहे तो कन्सिस्टंट सप्लाय असला पाहिजे आणि त्याची क्वालिटी ही चांगली असली पाहिजे. आणि जे काही डायजेस्टिव्ह आहे, स्टोरेज, ट्रान्सपोर्ट, लँड ॲप्लिकेशन हे मॅनेजमेंट करता आलं पाहिजे. जे काही ही जी प्लॅन कन्स्ट्रक्शन आपल्याला बायोगॅसचं करायचं आहे तर त्याच्यासाठी परमिट जे काही आहे गव्हर्मेंटचं लागतं. तसंच ही टेक्निक आहे ती कॉम्प्लेक्स असल्यामुळे, ऑपरेशनल कॉम्प्लेक्स असल्यामुळे जो काही एक्सपर्टीज आहे, टेक्निकल एक्सपर्टीज आहे किंवा एक्सपिरियन्स पर्सनची गरज याच्यामध्ये लागते. तर असे वेगवेगळे आपल्याला चॅलेंजेस आपल्याला ह्या टेक्निकचे पाहायला मिळतात. तर या व्हिडिओमध्ये आपण एरोबिक डायजेशन बायोमासचं कसं होतं ते आपण पाहिलं. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.